एकूणच विरोधकांना नेस्तनाबूत करायचं, विरोधकांना संपवायचं। काँग्रेस पक्षाला ही 4थी नोटीस आहे। 1994-95 मध्ये 14 लाख रुपये त्यावेळेस भरले नव्हते आणि 94-95 पासून त्यामध्ये वाढ करत जाऊन किंवा त्यामध्ये दंड आणि तो दंड IT ऍक्ट मध्ये 10 लाखाच्या वर असावा, परंतु यांनी 14 लाखाचे आता 3500 कोटी पर्यंत ही अनधिकृत नोटीस देण्याचं काम IT विभागाने केलेलं आहे। हे IT विभाग काही स्वतःहून दिलेलं नाही, याचा करता करविता हा देशाचे सत्ताधारी आहेत, या देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी आहेत। एकूणच विरोधकांना नेस्तनाबूत करायचं, विरोधकांना संपवायचं, विरोधकांना अपाहिज करायचं आणि त्यासाठी ही सर्व आमची खाती गोठवली गेली आणि इन्कम टॅक्स नोटीस देऊन काँग्रेसला निवडणुकीच्या काळामध्ये अडचणीत आणण्याचं काम या सरकारने केलं आहे। याचं कारणच आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे सरकार घाबरलेलं आहे। ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालांना अटक केली काही दोष नसताना, तशाच पद्धतीनं काँग्रेसची खाती गोठवून काँग्रेसला सुद्धा अडचणीत आणण्याचं पाप या सरकारकडून होत आहे। हा खऱ्या अर्थानं या देशातील लोकशाहीवर घाला आहे असं मी मानतो। या देशामध्ये अघोषित हुकुमशाही लादल्या गेली आहे हे आता दिसायला लागलं आहे। आम्हाला 670 कोटी रुपये मिळाले गेल्या 7-8 वर्षात पक्षाला निधी म्हणून, आणि नोटीस मात्र 3500 कोटीची पाठवली। आज 7 स्टार ऑफिस भारतीय जनता पक्षाने बांधलाय, त्यांना जवळपास 7000 कोटीचे रोखे मिळाले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यालयासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले। हा पैसा आला कुठे? याच्यावर इन्कम टॅक्स का नाही? यांना नोटीस का नाही? म्हणजे सत्ताधाऱ्यावर इशाऱ्यावर हे सर्व काही घडवून आणण्याचं काम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केलं आहे आणि विरोधक हा पूर्णतः निवडणूक लढण्यासाठी अपाहिज झाला पाहिजे, तो लढलाच पाहिजे नाही, अशा पद्धतीची व्यूहरचना या लोकांनी केलेली आहे। ना, आम्ही मुस्लिम उमेदवार अजून दिलेला नाही, मागच्या वेळेस दिलेला होता। प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संदर्भात आमची बोलणी होती, आम्ही 4 जागेपर्यंत गेलेलो होतो, पुन्हा 5वी सुद्धा जागा देण्याची तयारी आमची होती। त्यानंतर त्यांनी काही जागेवर या नावं घोषित केली आणि त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्यामध्ये काही विसंवाद झाला आणि अशा स्थितीतून खरं तर आंबेडकर साहेबांची वंचित आघाडी आमच्या सोबत असावी हे आमच्या सर्वांचं मत होतं, परंतु त्यांनी त्यांनी वेगळा मार्ग निवडला। काही ठिकाणी त्यांनी घोषणा केली की आम्ही आघाडीला मदत करू, त्यांचं आम्ही स्वागतच केलंय, पण त्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांनी जे अकोल्यामध्ये आम्ही उमेदवार देतोय त्याचा संदर्भात आम्ही हायकमांडला कळवलेलं आहे की जर प्रकाश आंबेडकरजी 7-8 जागेवर आम्हाला पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेवर त्यांना मदत करता येईल का, हा आदेश व्हावा अशी मागणी आम्ही हायकमांडकडे केलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।